आज आपण व्याकरण लेखनमधील भाग 5 त्याच्यामधील अलंकार हे पाहणार आहोत. अलंकार म्हणजे काय? आभूषणे किंवा दागिने. आपण अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात. त्याचप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व अधिक परिणामकारक करण्यासाठी कवी, साहित्यिक भाषेला काय करतात की अलंकाराने सुशोभित करतात. मग आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचण्याचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. अलंकाराचे शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे 2 प्रकार आहेत. त्यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्द अलंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन, गुणोक्ती हे अर्थ अलंकार आपण अभ्यासले आहेत. या इयत्तेत आपण अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती व अर्थांतरन्यास हे अलंकार काय करणार आहोत की अभ्यासणार आहोत. आता ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार काय केले जाते की म्हटले जात असते. आता सुरुवातीला 1 नंबरचा अनन्वय अलंकार. त्याची व्याख्या काय आहे? जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही व जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात तेव्हा अनन्वय अलंकार होतं. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती करा. 1. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. वरील दोन्ही उदाहरणातील उपमेय काय आहेत पहा. ताजमहाल, आंबा. मग त्याची काय झाली की त्याची उपमा कशाला देता येत नाही. वरील दोन्ही उदाहरणातील उपमाने ताजमहाल आणि आंबा. मग निरीक्षण केल्यानंतर वरील उदाहरणात उपमेय व उपमान एकच आहेत असे आपल्या काय होते की लक्षात येत असते. तर अनन्वय अलंकारांची वैशिष्ट्ये. 1. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. 2. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. आणि इतर अलंकारांमध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो, पण कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो. उदाहरण दिले बघा. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु, आहेत बहु परंतु यास महा. मग अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. बघा त्याच्यातला दुसरा प्रकार आहे अपनहुती अलंकार. जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्याला अपनहुती अलंकार असे म्हटले जात असते. मग खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती करा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोन जातील. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. मग वरील उदाहरणातील पहिल्या ओळीतील उपमेय नयन आहे व उपमान कमळ पाकळ्या हे आहेत. नंतर दुसऱ्या ओळीतील उपमेय वदन आहे आणि उपमान शरद चंद्रमा आहे.
मग वरील उदाहरणामध्ये उपमेयाचा निषेध केला आहे व उपमेय उपमान हे उपमानच आहे अशी काय केली की मांडणी केलेली आहे. अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेयाला लपवले जाते. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. निषेध दर्शविण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे. कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून दुसऱ्या ओळीत वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केलेली आहे. म्हणून अपनहुती अलंकार झालेला आहे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होत असतो. आता त्याच्यानंतरचा तिसरा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. मग जेव्हा एक कल्पना फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होत असतो. जो अंबरी उपळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे वरील उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असे काय केले की वर्णन केले गेलेले आहे. तर अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते. ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे अतिशयोक्ती हा स्वतंत्र अलंकार मानला जातो. म्हणून प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागला असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती अलंकार झालेले आहे. मग कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट सांगितली असते त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होत असतो. बघा खाली आपल्याला त्यांनी काय केले की उदाहरण दिलेलं आहे. मग दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. मग दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून या ठिकाणी काय केलेत की सांगितल्या गेलेल्या आहेत. जशी की एका दमडीच्या म्हणजे पैशाच्या विकत आणलेल्या तेलात काय काय घडले आहे. 1. सासूबाईंचं न्हाणं, 2. मामंजीची दाढी, 3. भाऊजींची शेंडी, 4. कलंडलेले तेल वेशीपर्यंत ओघळले, त्यात उंट वाहून गेला. म्हणजे सर्व अशक्यप्राय गोष्टी घडल्या म्हणजेच अतिशयोक्ती केली गेलेली आहे. मग अतिशयोक्ती अलंकार अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर बघा चौथा अलंकार काय आहे. अर्थांतरन्यास म्हणजेच काय, एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्य सिद्धांत मांडणे यास अर्थांतरन्यास अलंकार असे म्हटले जाते. मग आपल्याला या ठिकाणी काय केले पहा.
उदाहरण दिले गेलेले आहे. तदी तर खग बेहने वेगळाले पळाले, उपवन जल केली ते कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याजपाशी नशेतो, कठीण समयता कोण कामास येतो. म्हणजेच काय, नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्यांच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. मग अर्थांतरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत? विशेष उदाहरणांवरून एखाद्या सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ असा. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. या अलंकारात एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतरण्यास अलंकार होय. उदाहरण दुसरं दिलेलं आहे बघा. होई जरी संतदृष्ट संग, न पावती सजन सत्वभंग. आसोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजे सज्जन सतत जरी दृष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. मग याच ठिकाणी आपल्याला खाली काय केले पहा, कृती दिली गेलेली आहे. आपण ती काय करूयात की सोडवूया. खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. वीर मराठे आले गर्जत, पर्वत सगळे झाले कंपित. म्हणजेच या ठिकाणी काय आहे की अतिशयोक्ती अलंकार आहे. 2. सागरासारखा गंभीर सागरच, अनन्वय अलंकार आहे. 3. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान, आपणहुती अलंकार आहे. 4. न हा अधर तोंडले नव्हतं दात हे की हिरे, आपणहुती अलंकार आहे. 5. अनंत मरणे आधी मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीव पण ये बघते, अर्थांतरण्यास अलंकार आहे. 6. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार आहे. 7. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरताही न खरे, या ठिकाणी अर्थांतरण्यास अलंकार आहे. तर अशा पद्धतीनं काय झाले की अलंकार संपलेले आहेत. आणि खाली त्यांनी 2 नंबरला काय केले की एक आपल्याला तक्ता दिलेला आहे. खालील तक्ता पूर्ण करा. उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. अलंकाराचे नाव आहे आपणहुती. 2. उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा लागू पडते, अनन्वय अलंकार. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. अर्थांतरण्यास एखाद्या गोष्टीचे अतिव्यापक वर्णन, त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता स्पष्ट केली जाते, अतिशयोक्ती अलंकार आहे. 2. खाली कृती दिलेली आहे. खालील कृती आपल्याला काय करायची की सोडवायची आहे. 1. कर्णासारखा दानशूर कर्णच, वरील वाक्यातील उपमेय कर्ण दानशूरत्व उपमान कर्ण. न हे नभोमंडल वारी राशी आकाश,
न तारका फेनीची हा तळाशी. पहिल्या ओळीतील उपमेय नभमंडल म्हणजेच आकाश, उपमान आकाश आहे. दुसऱ्या ओळीतील उपमेय तारका आणि उपमान बी तारका आहे. तर आता चौथा क्रमांक खालील तक्ता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण करायचं आहे. एक उदाहरण दिले, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतर आहे. मग सामान्य सिद्धांत काय सांगितलं की आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळहळतील, निसर्गचक्र तसे सुरू राहील. विशेष गोष्टी आपण जाण्याने विश्वचक्रात काहीच फरक पडत नाही. 2 सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. म्हणजेच आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील. विशेष गोष्टी आपण जगातून गेल्यामुळे कुणाची काहीही कमी होत नाही.